पेण तालुक्यातील वडखळ डोलवी हद्दीतील JSW कंपनीची 400 kVAच्या शेतजमिनीतून जाणाऱ्या विद्युत टॉवर लाईनला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवलाय। जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत टॉवर लाईनचं काम बंद ठेवावं, अन्यथा या कामाविरोधात उग्र जन आंदोलन छेडून शेतकरी आमरण उपोषणास बसतील असा इशारा दिलाय। शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी एल्गार पुकारला असून भविष्यात हजारो शेतकरी एकजूट आणि संघटित होऊन व्यापक स्वरूपाचं आंदोलन पुकारण्याच्या भूमिकेत आहेत। शेतकऱ्यांनी बुधवारी निडी भागात टॉवरचं काम सुरू असलेल्या ठिकाणी धडक देऊन हे काम त्वरित बंद करावं असा इशारा दिला। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरू असताना शिवसेना आमदार गोगावले, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर आणि शिवसेनेचे आमदार हे वैफल्यग्रस्त भावनेतून खासदार तटकरे यांच्यावर टीका करत आहेत अशी टीका आता सुभाष केकाणे यांनी केली। त्यांनी पात्रता ओळखून टीका करावी। आम्ही विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळून काम केलंय, हे मतांच्या आकडेवारीतून दिसून आलं आहे। पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री विदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर 2 उपमुख्यमंत्री यांच्यासह घेतील। तो निर्णय आम्हाला आणि आमच्या पक्षाला मान्य असेल असं बहुतांशी मुद्द्यांना सुभाष केकाणे यांनी पत्रकार परिषदेत हात घातला। अलिबाग शहराच्या प्रवेशद्वारावर अरुंद नादुरुस्त रस्त्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली। चेंढरे बायपासतील अलिबागकडे येणाऱ्या रस्त्याचा सुरुवातीचा नादुरुस्त भाग आणि रस्त्यामध्ये असलेले लोखंडी दुभाजक यामुळे गर्दीच्या वेळी मोठी वाहनं विरुद्ध दिशेला जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे। चेंढरे बायपास येथे गेली कित्येक दिवस नादुरुस्त रस्ता आहे। या रस्त्यावर खड्डे पडले असून यामुळे अनेकांचे अपघात झालेत। रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता आता बांधकाम विभागानं या नादुरुस्त रस्त्याची दुरुस्ती करणं आवश्यक आहे। श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन वाढीसाठी पर्यटकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूनं दिवे आगार आणि हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्याचे सुशोभीकरण करून या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे मत्स्यालय आणि पर्यटक विश्रामगृह निर्माण करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे हरिहरेश्वर मंदिर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण करण्याचे कामही प्रस्तावित आहे। लवकरच हे विकास कामं पूर्ण होऊन तालुक्याच्या पर्यटनास चालना मिळावी यासाठी अदिती तटकरे प्रयत्नशील आहेत। यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते। पेण शहरात सर्व सोयीनिशी सुसज्ज अशा गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं शानदार उद्घाटन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झालं। या हॉस्पिटलचं नाव शासनाच्या आरोग्यविषयी योजनांच्या यादीत येण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी या कार्यक्रमात केलं। तसंच पेणमध्ये औद्योगिकीकरण आणि नागरीकरण वाढवून विकासाला चालना मिळणार असून पेण रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या तसंच मेमो यांना थांबा मिळेल यासाठी रेल्वे मंत्री यांच्याकडे चर्चा करून प्रयत्न करण्यात येत असल्याचेही खासदार तटकरे यांनी सांगितले। तर सुसज्ज गॅलेक्सी हॉस्पिटलमुळे रुग्णांना चांगल्या प्रकारे उपचार मिळणार असल्याचे गौरवोद्गार वैकुंठ पाटील यांनी या कार्यक्रमात काढले। पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काराव येथे झालेल्या आर्थिक अपहाराबाबत संबंधित कार्यालयाकडून कारवाईस विलंब होत असल्याने गावातील दिव्यांग लाभार्थी महेश म्हात्रे हे 26 जानेवारी रोजी रायगड जिल्हा परिषद येथे आमरण उपोषण करणार असल्याचं निवेदन रायगड जिल्हा परिषद विभागीय कोकण आयुक्त विभाग, जिल्हा पोलीस अधीक्षक, पेण पंचायत समिती, प्रांत कार्यालय तसंच संबंधित विभागाला देण्यात आलंय। ग्रुप ग्रामपंचायत कारावच्या सन 2018 ते 2022 आणि माहे फेब्रुवारी पर्यंतच्या कालावधीत कार्यान्वित असलेल्या सरपंच सौ अपर्णा कोठेकर आणि ग्रामसेवक संजय जाधव या दोघांनी संगनमत करून ग्रामपंचायतीच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचे आरोप करण्यात आलेत। माणगाव पोलीस स्टेशन येथे रस्ता सुरक्षा अभियान, जिल्हा वाहतूक शाखा तसंच माणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुरुवार दिनांक 23 जानेवारी रोजी माणगाव पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे तसंच सर्व पोलीस कर्मचारी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे युवा कार्यकर्ते यांनी पुढे येऊन रक्तदान केलं। या शिबिरात एकूण 25 ते 30 जणांनी रक्तदान केलं। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा चौक बाजारपेठमधून खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च काढण्यात आला। आगामी सणवार प्रजासत्ताक दिन यांच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ चौक येथे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर आणि गुन्हेगारांवर वचक राहून भयमुक्त वातावरण निर्माण होण्यासाठी खालापूर तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी रूट मार्च काढण्यात आला। सण उत्सवांच्या काळात तसंच येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशानं चौक शहरातून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी सांगितलं।
मोहोपाडा शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या वतीनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिसरात विविध कार्यक्रम पार पडले। या निमित्तानं मोहोपाडा शिवसेना शाखेत आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेभोवती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। यावेळी वासांबे जिल्हा परिषद विभागातील कडवट शिवसैनिकांसह नागरिकांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं। या कार्यक्रमाला माजी सभापती रमेश पाटील, माजी उपसभापती गजानन मांडे, उपतालुका प्रमुख मंगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा राऊत, रसिका खराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, माजी सरपंच रोशन राऊत, शशिकांत मुकादम, भाग्यश्री पवार, नीलम पाटील, खालापूर तालुका महिला पदाधिकारी उपस्थित होते। कर्जत तालुका प्रेस क्लबच्या शिरस्तेप्रमाणे कर्जत प्रेस क्लबच्या कार्यकारिणीसह सदस्य यांची कर्जत प्रेस क्लब तालुका अध्यक्ष राहुल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 22 जानेवारी रोजी बैठक संपन्न झाली। या बैठकीत कर्जत प्रेस क्लबच्या तालुका अध्यक्षपदी गणेश पवार तर नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे। यावेळी पत्रकार अजय कदम यांचे बंधू विजय कदम यांना कर्जत प्रेस क्लबच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर मावळते अध्यक्ष राहुल देशमुख यांच्या आभाराचा ठराव पारित करण्यात आला। त्यानंतर नवीन अध्यक्ष आणि कार्यकारिणी निवडीची घोषणा एकमतानं करण्यात आली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।